सो सगळ्यांना वेलकम की आज आपण आता आपल्या आजच्या नवीन लेक्चरसाठी आज सगळ्या जणांनी आपला वेळ काढला आहे आणि आपण या पद्धतीने आजच्या आपल्या लेक्चरला सुरुवात करत आहोत. आज आपला जो लेक्चर आहे तो लेक्चर आपण आपल्या सिलेबसवर आधारित असलेल्या कंपोनंटवर न घेता काही जे प्रश्न आहेत त्या संदर्भात आपण घेणार आहोत आणि तो अतिशय महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे फील्ड वर्क हा असा येतो. बेसिकली फील्डवर्क आता सध्या आपल्याकडे काय असणार आहे किंवा कम्युनिटीमध्ये एक्झॅक्ट काय आहे या गोष्टी ज्या आपण करतो त्या गोष्टी आपल्याला ते समजायला पाहिजे. आता प्रामुख्याने जर आपण असं म्हटलं की आपल्याकडे क्षेत्रकार्य जे आहे ते क्षेत्रकार्य आता कशा पद्धती असेल किंवा काही लोक जे आहेत त्या लोकांना फील्डवर्क आणि कम्युनिटी ऑर्गनायझेशन हे जे विषय आहे ह्या गोष्टी ज्या आहेत हे एक्झॅक्टली अजून त्यांच्या सोयीनुसार त्यांना माहीत असेल किंवा नसेल की व्हॉट इज द कम्युनिटी ऑर्गनायझेशन किंवा व्हॉट टाईप ऑफ फील्डवर्क डन इन आवर कम्युनिटी ऑर्गनायझेशन. आपण आपल्या कम्युनिटी ऑर्गनायझेशन मध्ये सेकंड इयरला जाताना आपलं फील्डवर्क कसं केलं पाहिजे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी प्रामुख्याने बऱ्याच लोकांचे सध्या व्हॉइस म्यूट आहे, तर त्यांनी आपले स्पेसिफिक जागा अशी बघावी का जिथून कोणाचा आवाज डिस्टर्ब नाही होणार, कारण की पूर्ण क्लास डिस्टर्ब होतो. ओके, अदरवाईज जिथून आवाज येत असेल ते मला दिसतं इथं, मी त्या नंबरला रिमूव्ह करू शकतो आणि नंतर त्याला ते घेणार नाही. त्यामुळे आपली जागा अशी असायला पाहिजे का जेणेकरून कोणाला डिस्टर्ब होणार नाही असं. तर कम्युनिटी ऑर्गनायझेशन या शब्दाचा अर्थ किती लोकांना माहित आहे की सेकंड इयरला आपण कम्युनिटी ऑर्गनायझेशन करत आहोत. ठीक आहे, एक्झॅक्टली काय असणार आहे हे जर तुम्ही मला सांगाल तर थोडंसं आपण थोडंसं चर्चात्मक पद्धतीने जाऊ आणि मग आपण त्याच्यानंतर प्लॅन करू की आपल्याला एक्झॅक्ट कशा पद्धतीने फील्डवर्क जे आहे ते फील्डवर्कचं गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आहेत किंवा आपल्याला आपला जो प्लॅन आहे तो प्लॅन आपल्याला त्याच्यामध्ये तयार करता येऊ शकतो सेकंड इयरला जेव्हा आपण जातो तेव्हा. ठीक आहे, तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर व्हॉट इज कम्युनिटी ऑर्गनायझेशन याच्यामध्ये आपण जर बेसिक जर म्हटलं तर या शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे कम्युनिटी म्हणजे समुदाय आणि ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन आणि समुदाय संघटन मध्ये क्षेत्रकार्य हे अतिशय महत्वाचं प्रॅक्टिकल गोष्ट आहे. प्रामुख्याने जेव्हा आपण आपल्या कम्युनिटी ऑर्गनायझेशनचा विचार करतो फील्डवर्क संदर्भातला, ठीक आहे, तर आपल्याला सगळ्यात पहिले आपले जे फील्ड्स आहेत, आवाज असेल तर त्यांनी हे करावं ना, तर मी रिमूव्ह करतो त्यांना. ओके, बाबूल आरती तुमचा आवाज बंद केलेला आहे. हा, तर कम्युनिटी ऑर्गनायझेशन मध्ये सर्वात पहिले जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की समुदाय. आपल्याला सगळ्यात पहिले समुदाय समजून घ्यावा लागेल की समुदाय काय आहे, समुदायामध्ये एक्झॅक्टली कोण कोण आहे, कुठल्या प्रकारचा समुदाय आहे ज्या समुदायामध्ये आपल्याला जायचं आहे. तर जेव्हा आपण समुदायाचा विचार करतो तेव्हा प्रामुख्याने क्षेत्रकार्याचा विचार करतो तेव्हा आपल्या समोर फक्त एक गोष्ट येते आणि ती गोष्ट म्हणजे एखादं खेडेगाव. आणि खेडेगावावर जाऊन आपल्याला आपलं फील्डवर्क करायचं आहे असं आपल्याला त्याच्यामध्ये प्रामुख्याने फक्त एक गोष्ट आतापर्यंत जे आपण केलेलं आहे त्यानुसार आपल्याला समजते की आपण या पद्धतीने समुदाय संघटन एखाद्या गावामध्ये जाऊन आपल्याला फील्डवर्क करायचं आहे. आणि हे फील्डवर्क करत असताना प्रामुख्याने आपल्याला काय करायचं आहे, तर हे सगळं करत असताना सगळ्यात पहिले आपल्याला समुदाय म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. समुदाय कोणाला म्हणतात, समुदायामध्ये काय आहे आणि समुदायामध्ये एक्झॅक्ट त्यांचे प्रॉब्लेम्स आहे किंवा कोणकोणत्या योजना आहेत किंवा त्यांच्यासाठी क्षेत्रकार्य करत असताना आपला प्लॅन कसा असणार आहे, हे सगळं करत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा किंवा होमवर्क करावा लागेल. बऱ्याचदा आपल्याकडे क्षेत्रकार्य करत असताना पहिलं फील्डवर्क ओळख परिचय केलं जातं. ओळख परिचय हे आपण कोणत्या बेसवर करतो, आपल्याला सांगितलेलं असतं की गावामध्ये जाऊन तुम्ही सरपंचांना भेटा, ग्रामसेवकांना भेटा, तलाठी असतील त्यांना भेटा,
जिल्हा परिषद शाळेमध्ये असलेले शिक्षक किंवा अंगणवाडीमध्ये असलेल्या महिला जे कार्यकर्ते आहेत त्या महिलांना आपण भेटा आणि त्याबरोबर दुसरे काही जे की होल्डर्स असतील किंवा स्टेक होल्डर्स असतील आपण त्यांना भेटावं असं त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं. प्रामुख्याने या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी करताना सगळ्यात पहिले आपल्याला सिस्टीम काय आहे आणि त्या सिस्टीमचा फ्लो कसा आहे ते समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. जर आपल्याला सिस्टीम समजणार नाही तर आपण कितीही लोकांना जाऊन भेटलो तरी सुद्धा आपल्याला त्या लोकांमध्ये काय आहे किंवा एक्झॅक्ट आपल्याला तिथे जाऊन काय करायचं आहे हे समजणार नाही. बऱ्याच अंगणवाडीला जाऊन तुम्ही अंगणवाडी कार्यकर्तीला भेटा असं म्हटल्यानंतर फक्त भेटणं हे जर आपल्याला अपेक्षित आहे तर खरंच आपण क्षेत्रकार्य नाही करू शकत. त्यासाठी आपल्याला ICDS काय आहे, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम, ही स्कीम काय आहे, कशी राबवली जाते, त्याचं ध्येय काय, त्याची धोरणं काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यावं लागेल. जस्ट जाऊन तुम्ही त्या महिलेला भेटलं की आम्ही क्षेत्रकार्यासाठी येणार आहोत तर तुम्हाला काय तिच्याकडनं अपेक्षित आहे किंवा तिला तुम्हाला काय माहिती द्यायची आहे हे जर डायलॉगच किंवा तुमचा पाठपुरावा नसणार आहे तर तुम्हाला त्या महिलेसोबत फक्त ओळख परिचय करून वर्षभर तुम्ही फक्त हाय हॅलो पर्यंतचे रिलेशन मेंटेन करू शकता, याच्या व्यतिरिक्त नाही. याचबरोबर अंगणवाडीमध्ये कोणकोणत्या सेवा सुविधा दिल्या जातात, त्या कशा दिल्या जातात, त्यामध्ये कुपोषण काय आहे, कुपोषणामध्ये असलेलं सॅम किंवा मॅम, दंडघेर, उंची, वजन, ह्या गोष्टी काय आहेत या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात. अगदी याच बरोबर अंगणवाडीमध्ये जो मध्यान्ह भोजन कार्यक्रम आहे किंवा त्यांना काही भत्ता वगैरे दिला जात असेल किंवा सकस आहार आपण त्याला जे म्हणतो त्या संदर्भातलं स्कीम काय आहे, कशी आहे, आपल्याला ती समजून घेणं अतिशय उपयुक्त आहे. याच बरोबर समुदाय आपण जर म्हटलं तर समुदायामध्ये बरेचशा प्रकारचे लोक असतात. प्रामुख्याने आपण जर विचार केला ज्या आपल्या अवस्था आहेत या अवस्थामध्ये सगळ्यात पहिले असतं बाल्यावस्था. बाल्यावस्थेमध्ये एक्झॅक्ट आपल्याकडे कोणकोणत्या सिस्टीम्स आहे हे आपल्याला बघावं लागेल आणि ज्या सिस्टीम्स आपल्याकडे असल्याला माहित असतील तर आपण काय करणार आहोत की आपण त्या सिस्टीम पर्यंत जाऊन त्या लोकांपर्यंत त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करू शकतो. की सॅम मॅम एखाद्या याच्यामध्ये नसेल पण तुम्हाला जर उंची, दंडघेर किंवा त्याचं वजन या सगळ्या गोष्टी जर काउंट करता आल्या तर निश्चितचपणे तुम्ही चांगल्या पद्धतीने काय करू शकता, त्या गोष्टीला न्याय देऊ शकता. जर तुम्हालाच ते माहित नसेल दंडघेर कसा घेता किंवा वजन कसं मोजता, सॅम किंवा मॅम याची वर्गवारी कशी, सकस आहार कसा, तर त्या अंगणवाडीमध्ये दिल्या जाणाऱ्या ज्या काही सेविका आहेत ते काम कसं करतायत. बारीक वगैरे जास्ती अगो ठीक चिक्की आहे, झालाय, सॉरी थोडा कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम होता. हा, उन्हा उन्हा म्हणजे थोडं शांत राहा. ओके. ओके सर डेटली तर आपल्याला जर सिस्टीम माहित असणार आहे ओके तर त्या सिस्टीम मध्ये एक्झॅक्टली आपण तिथं जाऊन काय करू शकतो, त्या लोकांसंदर्भात आपण पाठपुरावा असेल किंवा त्या काही गोष्टी त्या गोष्टीला आपण न्याय देऊ शकतो. मग कम्युनिटीमध्ये आणखीन कोण कोण आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला तपासून बघणं अपेक्षित आहे. कम्युनिटीमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला जर प्लॅन करायचा आहे तर किती प्रकारचे लोक कम्युनिटीमध्ये आहे आपल्याला ते बघणं महत्वाचं आहे. जसं तुम्हाला मी उदाहरण दिलं की आपल्याकडे सध्या अंगणवाडीचं मी 0 ते 6 वयोगटातील काही गोष्टी घेतल्या आहेत. आता 6च्या वर जर आपण थोडंसं पुढे गेलो तर आपल्याला एक वर्ग सापडतो आणि तो वर्ग म्हणजे कोणता, जिल्हा परिषद शाळेचा गट. ठीक आहे, जिल्हा परिषद शाळेचा गट. त्याच्या पहिले आपण जो विचार केला की आपल्याकडे जो एक महत्वाचा गट आहे तो गट म्हणजे आपल्यासोबत 0 ते 6 वयोगटात ICDS च्या मार्फत बालक आहेत पण त्यामध्ये सॅम मॅमच्या सोबत असलेल्या ज्या गर्भवती किंवा गरोदर माता आहेत ज्यांना दिवस आहे किंवा ज्या गर्भवती झाल्या ज्यांना वाढ झाले आहेत असं गर्भधारणेनंतर आपण त्याला ते म्हणतो. तर असे जे काही लोक आहेत अशा लोकांसाठी पण अंगणवाडीमध्ये काय दिलं जातं आपल्याला ते बघणं अतिशय महत्वाचं आहे. आणि यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला सगळ्यात पहिले माता बाल संगोपन विभाग काय आहे त्या संदर्भातली पण माहिती बघावी लागेल. यासाठी आपल्याला क्षेत्र कार्याचं कार्यक्रम डिझाईन करताना किंवा कार्यक्रम पत्रिका फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एकूण एका सेमिस्टर मध्ये 25 फील्ड वर्क असतात. आता या 25 फील्ड वर्कचं
बायफर्गेशन करायचं असेल तर आपला सगळ्यात महत्वाचा जो उद्देश असतो तो उद्देश असतो आपल्या समुदायाचा विकास करणे. आणि समुदायाचा विकास करणे यामध्ये प्रामुख्याने फक्त 0 ते 6 वयोगटाच्या मुलांना सोबतच काम करून आपल्याला विकास करता येईल का? तसा विकास करता येणार नाही. त्यासाठी आपल्याला काय सर्वांगीण विकास करावा लागेल. मग यासाठी आपण काय करतो की सुरुवातीला ओळख परिचय करून देताना सिस्टीम काय आहे ती सिस्टीम समजून आपल्याला त्या लोकांच्या जबाबदाऱ्या काय आहे या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या पहिल्या फील्डवर्कचं नियोजन असं असलं पाहिजे, ओळख परिचय. जेव्हा आपण आपला प्रोग्राम तयार करतो तेव्हा मग पहिला आपला फील्डवर्क असला पाहिजे, कारण की त्या फील्डवर्कला आपण गेल्यानंतर एक्झॅक्टली फक्त ओळख न करता आपल्याला काय करायचंय त्या लोकांसोबत त्या परिस्थितीचा थोडक्यात आढावा पण घ्यायचा आहे. जर समजा तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांना जाऊन भेटत आहात तरच तुम्हाला विचारता येईल की मध्यान्ह भोजन कशा पद्धतीने राबवलं जात आहे. जर तुम्हाला मध्यान्ह भोजन माहित असेल तर मुलांचा निर्वाह भत्ता किंवा विद्यार्थ्यांना दिले जाणारे शैक्षणिक साहित्य जे आहे या संदर्भात जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही त्यांना त्या पहिल्या भेटीमध्ये विचारू शकता की परिस्थिती काय आहे, एक्झॅक्टली मुलं येतात का, आधार कार्ड झालेत का, बँक कार्ड झाले आहेत का, त्या बँकेमध्ये जाऊन त्यांचे पैसे जमा होत आहेत का. अशा जर काही गोष्टी तुम्ही विचारल्यात तर निश्चितच एक अभ्यासपूर्ण तुम्हाला आढावा त्याच्या पद्धतीने घेता येऊ शकतो. आणि हे सगळं झाल्यावरच आपण काय करायचंय की आपण त्या गावाचा की पर्सन सोबत जाऊन त्या गावाचा आढावा घ्यायचा. त्यानंतर आपण सर्वजण एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये घेत असतो तो म्हणजे PRA पार्टिसिपेटरी रूरल अप्रायझर, जे आपण त्याच्यामध्ये देत असतो की जे PRA टेक्निक आहे या PRA टेक्निकच्या आधारे मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण विविध पद्धती जसं ग्रामीण अभ्यास शिबिर मध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलोय त्याच्यात. या ग्रामीण अभ्यास शिबिर मध्ये जेव्हा आपण PRA शिकलो होतो तर त्याच्यामध्ये गावाचं स्वरूप काय असणार आहे गाव नकाशाच्या माध्यमाने कळणार आहे. पीक जे आहे त्या पिका संदर्भात आपल्याला समजणार आहे. गावाची लोकसंख्या कशी आहे या संदर्भातल्या गोष्टी होणार आहे. चपाती नकाशामध्ये आपण बघणार आहोत की गावाच्या विकासासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे योगदान देणारे जे घटक आहे ते घटक त्याच्यामध्ये आपल्याला बघता येणार आहे. आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पुढचे 2 फील्डवर्क जे आपले असणार आहेत ते फील्डवर्क आपण PRAच्या माध्यमाने गावातील प्रत्यक्ष जी परिस्थिती आहे ती समजून घेण्याच्या पद्धतीने पुढच्या 2 फील्डवर्कचं आपलं नियोजन असलं पाहिजे. हे जर झालं तर प्रत्यक्ष जी परिस्थिती आहे ती परिस्थिती तुम्हाला समजते. गावाच्या विकासामध्ये जे काही महत्वाचे लोक जे हात लावतात त्या लोकांसंदर्भात करणं तुम्हाला आढावा असतो. आणि मग त्याच्यानंतर तुमच्याकडे सुरू होतो एक नवीन विषय आणि तो म्हणजे फील्डवर्क क्रमांक 4 की नाव व्हॉट इन फील्डवर्क नंबर 4 की आपल्याला फील्डवर्क नंबर 4 मध्ये काय करायचं. हे सगळं करत असताना आपण पुढचे 2 जे फील्डवर्क आहे त्या फील्डवर्क मध्ये आपण एक सूक्ष्म स्वरूपाचा सर्वे तयार करावा. आणि या सर्वे मध्ये प्रामुख्याने आपण त्या लोकांना जाऊन विविध जे काही घटना आपण आढाव्याच्या माध्यमाने घेतलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन मुलांचे आधार कार्ड झाले आहेत का, त्यांचे बँक अकाउंट आहेत का, गावात किती लोकांचे आहे आपण तलाठ्याकडनं विचारू शकतो. किती लोकांचे आधार कार्ड झाले, किती लोकांचे पॅन कार्ड झाले आहेत, साथीचे आजार कोणते होतात, त्याचबरोबर पाण्याचे सोर्सेस कोणते आहेत, नॅचरल सोर्सेस कोणते आहेत, त्याच्यानंतर आर्टिफिशियल रिसोर्सेस कोणते आहेत, दळणवळणाचे साधनं काय आहेत, घरांचे स्वरूप काय असं आहे, घरामध्ये घरकुल किती लोकांना दिले गेलेले आहे, किती लोकांना मंजूर आहे. अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण त्यांना या गोष्टीच्या माध्यमाने विचारू शकतो किंवा आपण त्यांना त्या गोष्टीचा आढावा जर आपल्याकडे असेल तर प्रत्यक्ष ज्या पद्धतीने तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक यांनी दिलेली माहिती आहे ती किती प्रमाणात योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे आपल्याला आपल्या सर्वेच्या माध्यमाने समजून जी प्रत्यक्ष परिस्थिती आहे की एखाद्या घरामध्ये शौचालय आहे की नाही, घरात एकूण 100 घरांपैकी किती घरात शौचालय आहेत, किती लोकांकडे घरकुल योजनेसंदर्भातल्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला सूक्ष्म नियोजनाच्या माध्यमातून कळतात. अगदी त्याच पद्धतीने तरुण वर्ग काय आहे, कितपर्यंत शिकलेला आहे, त्यांचं इतर जे काही गोष्टी आहेत ते शिक्षणाचं स्वरूप काय आहे, त्यांच्या इच्छा काय आहेत, किती महिला या शेतात कामाला जातात, किती महिला या घरी थांबतात, या आपल्या सर्वेच्या माध्यमाने सर्वे क्रमांक फील्डवर्क क्रमांक 4 आणि 5 सॉरी 4 आणि 5च्या माध्यमाने आपल्याला कळतं. जेणेकरून 5 फील्डवर्क जेव्हा तुमचे पूर्ण होतात
तर या 5 फील्डवर्क मध्ये गावाचा इतिहास, गावाच्या प्रत्यक्ष असलेले किंवा अप्रत्यक्ष असलेले विकासाचे साधने, गावामध्ये असलेले लहान मुलं असो, 0 ते 6 असो की तरुण वर्ग असो, वृद्ध असो, महिला असो, डिसेबल जे काही आहे त्या लोकांचा जवळपास पहिल्या 5 फील्डवर्क मध्ये तुमच्याकडे सर्वांगीण पद्धतीने आढावा तयार झालेला असतो. आणि हा जो आढावा असतो तो आढावा तुम्हाला तुमचे पुढचे फील्डवर्क करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतो. यामध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर आपणास पुढची कार्याची दिशा समजते. मग यामध्ये गावाच्या विकासासाठी पुढचे फील्डवर्कचं नियोजन हे कोणत्या बेसवर असलं पाहिजे या संदर्भात आपल्या गटामध्ये चर्चात्मक पद्धतीने चर्चा व्हायला हवे. बऱ्याचदा ग्रुप तयार होतात पण त्याच्यामध्ये हाय, हॅलो, गुड नाईट, गुड मॉर्निंग किंवा एखाद्याचा वाढदिवस वगैरे काही ज्या गोष्टी असतील किंवा दुसरे काही जे महत्वाचे विषय आहेत ते न बोलता ज्या गोष्टींना महत्व नाही त्या गोष्टींचे मेसेजेस प्रोसेस केल्या जातात. आणि यामुळे नेमकं आपण आपल्या चर्चाला कुठंतरी बाजूला ठेवतो आणि कुठेतरी आपण वेगळ्या पद्धतीने काय होतो, डायव्हर्ट होत असतो. तर निश्चितच विद्यार्थी आहात तर तुमच्या गटामध्ये तेवढ्या चर्चात्मक पद्धतीने चर्चा व्हायला पाहिजे की जेणेकरून एखाद्या मुलाला किंवा मुलीला काही शंका असतील तर ते तुमच्या चर्चेच्या माध्यमाने झाल्या गेल्या पाहिजे की जेणेकरून तुमचं ज्ञान निश्चितच वाढेल. आणि क्षेत्रकार्यामध्ये जेवढं प्रत्यक्षपणे तुम्ही काम कराल तेवढ्या पद्धतीनेच तुम्हाला तुमच्या चांगल्या पद्धतीने तुमच्या भविष्यामध्ये जो काही तुमचा अनुभव आहे तो नक्कीच क्षेत्रकार्यामध्ये किंवा भविष्यामध्ये कुठे तुम्ही कामाला जाल तर निश्चितपणे प्लॅनिंगने काम कराल आणि कुठेही तुम्ही कमी पडणार नाही याची 100% मी गॅरंटी देतो. पण त्यासाठी प्रत्यक्ष तुमचं चर्चात्मक आणि कृतीच्या द्वारे तुमचं नियोजन असलं पाहिजे आणि सहभाग असला पाहिजे. यानंतर आपण बोलूयात आपले पुढचे जे कंटेंट असणार आहे फील्डवर्कचे त्या संदर्भात. यामध्ये प्रामुख्याने पुढचे फील्डवर्क मध्ये आपल्याकडे बराचसा डाटा आलेला असतो आणि हा जो डाटा आहे हा आपल्याला आपल्या पुढच्या दिशा ठरवण्यासाठी महत्वाचा असतो. यामध्ये प्रामुख्याने वृद्ध महिला किती, युवक किती, घरी थांबणाऱ्या महिला किती, बचत गट किती, त्याचबरोबर असलेले आजार संदर्भातले एखादा गट असेल तर आजाराचा गट असू शकतो, अशिक्षित लोकांचा गट असू शकतो, त्याचबरोबर युवकांमध्ये बेरोजगारीचा प्रश्न असू शकतो किंवा स्किल लॅब संदर्भातल्या काही गोष्टी आपण त्यांना देऊ शकतो. तर आपण अशा पद्धतीने नियोजन करून आपल्या गटामध्ये सरासरी 8 ते 10 किंवा 12 पर्यंतचे विद्यार्थी क्षेत्रकार्यामध्ये असतात. मग या क्षेत्रकार्याच्या गटामध्ये 3 ते 4 मुली असतात आणि 7 ते 8 मुलं असतात. मग महिलांसंदर्भातले जे काही गोष्टींचे कार्यक्रम आहेत ते आपण मुलींकडे वर्ग करता येऊ शकतात का आणि त्या संदर्भात त्यांच्या काय काय गोष्टींवर आपण कार्य करू शकतो त्यानुसार महिलांच्या कार्यक्रमासाठी आपल्याला काय करायचं आहे, महिलांचे कार्यक्रम तयार करायचे. बेसिकली पुढचे जे 20 फील्डवर्क असणार आहे ज्या महिलांकडे जो गट दिला गेलेला आहे मग तो बचत गट असेल, किशोरवयीन मुलींचा गट असेल, लहान मुलींसंदर्भातला गट असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहे की तुमच्या या 20 फील्डवर्क मध्ये त्याचं डिझाईन करायचं आहे. त्यानंतर उर्वरित जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, गावामध्ये शिक्षणाचा अभाव असेल तर 2 विद्यार्थ्यांनी शिक्षण जनजागृतीच्या माध्यमाने आपण जनजागृती किंवा जाणीव जागृती कशा पद्धतीने करू शकतो, शाळेमध्ये जाऊन आपण शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन कसा देऊ शकतो या पद्धतीच्या काही गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत. म्हणजे ज्यावेळेस मी नवीनच MSW कॉलेजला लागलो होतो त्यावेळेस काही विद्यार्थी उपयुक्त पद्धतीने स्वतःच्या काही गाणे वगैरे बनवायचे आणि त्या मुलांमध्ये ते गाणे म्हणायचे आणि ते एज्युकेशनल गाणे असायचे. त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 असेल, अबकड असेल किंवा ABCD असेल, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी जे काही आहे कन्क्लुजन जे आहे कॉम्बिनेशन तयार केलेलं आणि त्यामध्ये त्यांना विद्यार्थ्यांना आवडीने ते नवीन पद्धतीने शिकता येईल असं त्यांच्या सोयीस्कर पद्धतीने शिक्षण देण्याचं काम केलं. सेम इयर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांचा असा एखादा गट केला शिक्षणासंदर्भातला, मग आपण असा शेतकऱ्यांसंदर्भातला एखादा गट तयार करू शकतो की बागायत शेतीदार किती आहेत, कोरडवाहू कितीदार आहेत, अल्पभूधारक किती आहेत, गव्हर्नमेंटच्या स्कीम त्यांना कोणकोणत्या आहेत, कुठल्या प्रकारचे पीक लावले जातात, कुठल्या पद्धतीने रासायनिक खत किंवा गांडूळ खत निर्मिती केंद्र आपण तयार करू शकतो का, स्वयंरोजगाराच्या माध्यमाने त्यांना प्रशिक्षण दिलं, कौशल्य प्रशिक्षणच्या माध्यमाने काही गोष्टींचा अंतर्भाव तिथं होऊ शकतो का आणि त्यामध्ये त्यांचा समावेश कशा पद्धतीने केला जाईल, त्याच्यामध्येच त्यांचं नेतृत्व कसं केलं जाईल. कारण की आपण जेव्हा ग्रुप वर्क शिकलो आहे गट कार्यकर्त्यामध्ये गट कार्यकर्ता जो असतो किंवा त्याला आपण काय म्हणतो जो आपला लीडर असतो
त्या लीडरला आपल्याला महत्वाचा एक कंपोनंट आहे की जेव्हा तो सोडतो तेव्हा त्याने आंतरक्रिया ज्या असतील, आंतरक्रियाच्या माध्यमाने, इव्हन आंतरक्रिया नसतील पण आंतरक्रिया आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट करून लिडरशिप आपण त्यांच्यामध्ये तयार करतो की त्यांना जबाबदारी वगैरे देतो. मग जसे 2 विद्यार्थी आहेत शेतकऱ्यांच्या गटामध्ये, मग तोच एक शेतकरी गट तयार करून 10 शेतकऱ्यांना घेऊन 2चे आपण 12 होऊ शकतो. त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या देऊ शकतो. कृषी विज्ञान केंद्रामध्ये त्यांना घेऊन जाऊ शकतो. काही एक्सपोजर विजिट्स आपण त्यांना लावू शकतो. काही रिसोर्स पर्सन बाहेरून असतील त्यांना आपण आपल्या गावामध्ये बोलवून शेतकरी मेळावा घेऊ शकतो. इव्हन रासायनिक शेती कशी केली जाते आणि मार्केट कसे असतील या मार्केट संदर्भात आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो. सेम आपण जर महिला बचत गट असतील तर महिलांनी कोणत्या प्रकारचा उद्योग केला गेला पाहिजे, कुठल्या प्रकारचे उद्योग आपल्या ठिकाणी महत्वाचे आहेत. फॉर एक्झाम्पल आता स्ट्रॉबेरी संदर्भातला उद्योग असेल पण आपल्याकडे वातावरण तसं नाही आहे, बऱ्याचशा महिला जर म्हणतील आम्हाला स्ट्रॉबेरी निर्मिती उद्योग करायचा आहे किंवा मशरूम उद्योग निर्मिती करायचा आहे तर ते पॉसिबल नाहीये. तर आपली परिस्थिती काय आहे, ते भौगोलिक परिस्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये थोड्या पद्धतीने त्यांना समजावून सांगून त्यांच्यामध्येच त्यांचं नेतृत्व निर्माण करून कुठल्या पद्धतीचं आपण त्यांना उद्योग निर्माण करू शकतो. त्याचबरोबर आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये जे काही गव्हर्नमेंट बँका आहे, ठीक आहे, त्या बँका काय करतात की अशा महिला उद्योगांना व्यवस्थित फंक्शनल असलेलं जे काही महिला बचत गट असेल त्या महिला बचत गटांना लोन देण्याचं काम करतं आणि लोन देण्याच्या माध्यमाने त्यांचा उद्योग चालू करता येईल. त्याचबरोबर रॉ मटेरियल कुठून येणार आहे, आपण तयार केलेला माल कुठे विकणार आहे, मार्केट कसं करणार आहे, यासाठी एखाद्या व्यक्तीला बाहेर पाठवण्याचं आपण शिकवलं गेलं पाहिजे. अगदी त्याच पद्धतीने आपण एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या आपल्या गटामध्ये असलेल्या महिलेला मार्केटिंग स्किल शिकवले गेले पाहिजे की जेणेकरून तू मार्केटमध्ये त्या गोष्टी कसं हे करता येईल, मार्केटमध्ये सध्या काय चाललं आहे या गोष्टी तिने समजावता यायला पाहिजे. अगदी त्याच पद्धतीने अशिक्षित असलेल्या लोकांचा गट असेल मग त्याच्यामध्ये विविध पद्धती असू शकतात की काही तरुण पण अशिक्षित असू शकतात, काही महिला अशिक्षित असू शकतात, काही 30 ते 40 वर्ष वयोगटातील लोक अशिक्षित असू शकतात. अगदी त्याच पद्धतीने काही वृद्ध असतील किंवा ज्या वृद्ध महिला असतील ते सुद्धा त्याच्यामध्ये अशिक्षित असू शकतात. मग अशा लोकांना एज्युकेशनचं महत्व काय आहे, मग त्यांना आपण अ ब क ड कसं शिकवता येईल. तर यासाठी तुम्ही दर दिवस जाऊन तिथं फील्डवर्क तर करू शकत नाही. मग अशा लोकांना आपल्याला काय करावं लागेल, तिथंच एखादा 10वी 12वी बी एड झालेली एखादी महिला असेल किंवा मुलगा असेल किंवा 12वी पर्यंतचा असेल तर त्याला व्हॉलेंटियर म्हणून आपण त्याची नेमणूक करू शकतो की जेणेकरून तो विद्यार्थ्यांना किमान बेसिक जे काही नॉलेज आहे ते नॉलेज देण्याचं काम तो करू शकतो. त्यांना किमान खूप मोठं इंग्रजी बोलता येईल किंवा वाचता येईल असं नाही तर किमान अंक ओळख, अक्षर ओळख या गोष्टी करू शकतो. इव्हन त्यांच्या असलेल्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी त्यांना वाचता येईल, मग जोडाक्षरे का असेना. मग यासाठी आपल्याला तसं एक रिसोर्स पर्सन तयार करता येईल का, नेतृत्व तयार करता येईल का, अशा गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये तयार करावयाच्या आहेत की जेणेकरून आपण त्या गोष्टींना हात लावू शकतो. अगदी त्याच पद्धतीने किशोरवयीन मुलींचा गट आपण त्याच्यामध्ये तयार करू शकतो की किशोरवयीन मुली म्हणजे काय, वयात येणारे बदल काय, मासिक पाळी म्हणजे काय, यामध्ये काय गोष्टी होतात, काय प्रॉब्लेम्स येतात, ते कसे सॉल्व्ह करायला पाहिजे, त्यांच्या मनातले अनेक प्रश्न आहे म्हणून आपण काउन्सिलिंग सेंटरची निर्मिती करू शकतो का, ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला बघावे लागणार आहेत. ते काउन्सिलिंग सेंटर्स जर तयार केले तर निश्चितच 1 to 1 आपण त्यांना ते देऊ शकतो किंवा त्यांच्या पद्धतीने आपण 1 to 1 त्यांना मार्गदर्शन करू शकतो. काही मुली ज्या आहेत त्या क्षेत्र कार्यकर्ते म्हणून काम करत असतील मग त्यांनीच त्या महिला आहेत म्हणून त्यांना चांगल्या पद्धतीने समजतं की कुठल्या पद्धतीचे जे विद्यार्थी त्या गटामध्ये असलेले विद्यार्थिनी आहेत की जसं त्या सगळ्या फेज मधनं त्या मुली गेलेल्या असतात तर कुठकुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात किंवा त्या काही गोष्टी असतात तर त्या गोष्टी संदर्भात आपण ओपन एक सेशन ठेवलं पाहिजे. ओपन सेशन मीन्स व्हॉट की जेवढ्या तुमच्या किशोरवयीन गटामध्ये असलेल्या मुली असणार आहेत त्या मुलींना आपण त्याच्यामध्ये घेऊन ओपन टू ऑल म्हणजे एक ओपन व्यासपीठ त्यांना उपलब्ध केलं पाहिजे. त्याच्यामध्ये मुलीच फक्त असतील, ऐकणारे पण आणि बोलणारे पण. आणि हे सगळे जे काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी करत असताना प्रामुख्याने आपल्याला काय करायचं आहे की या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जॉईनिंग करताना मग त्या सगळ्या गोष्टी लोकल लेवलला जाऊन त्यांना सोप्या साध्या भाषेमध्ये समजावता येईल का, जेणेकरून त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सहजपणे तुमच्यासोबत बोलून ते डायलॉग करू शकतात, चांगल्या पद्धतीने त्याचं ते नियोजन करू शकतात आणि निश्चितच त्यांच्या मनामध्ये या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी किंवा भीती आहेत
या गोष्टी तुम्ही त्यांच्यापासून त्यांची भीती लांब करू शकता आणि त्यांना जाणीव जागृती करून चांगल्या पद्धतीचं नॉलेज देऊ शकता. त्याचबरोबर बेरोजगार जे काही युवक आहेत त्यांचं बायफर्गेशन तुम्ही एका 2 विद्यार्थ्यांच्या माध्यमाने करू शकता, की जेणेकरून बेरोजगार कितवीपर्यंत शिकलेले आहेत, त्यांचं स्किल काय आहे, त्यांना परत कौशल्य प्रशिक्षण केंद्रामध्ये पाठवून, जसं नरेंद्र मोदी यांचं मेक इन इंडिया प्रोजेक्ट आहे, त्यानुसार त्यांना लघुउद्योग वगैरे चालू करून देता येऊ शकतो का? त्याचबरोबर त्यांना काही आणखीन कौशल्य निर्मिती करून त्यांना त्यांचं उपजीविकेचे साधन त्यांना आपण उपलब्ध करून देऊ शकतो का? या सगळ्या गोष्टी आपण त्यांना समजावून सांगू शकतो. यानंतर जर आपण विचार केला तर गावामध्ये आणखीन जेव्हा आपण विचार करतो, की लहान मुलं झाले, शाळेत जाणारे मुलं झाले, तरुण झाले, महिला झाले, किशोरवयीन मुली झाल्या, वृद्ध जे आहे ते वृद्ध त्यांच्या अशिक्षितपणा किंवा जे अनिरक्षरता आहे किंवा निरक्षरतेचं प्रमाण जास्त आहे. मग अशा लोकांना आपण त्याच्यामध्ये पुढचं काय करू शकतो? आणखीन कुठल्या काही गोष्टी पेंडिंग पडलेल्या आहेत? या गोष्टीचा पण आपण विचार करू शकतो, की बऱ्याचदा आपण बघतो, की एवढं जास्त काम आहे, की याच्यामध्ये 25 लोक ॲज इट इज तुमचे सहजपणे निघून जातात. पण तरीही आपले महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या पेंडिंग पडतात. आता त्या पेंडिंग गोष्टी कोणत्या असू शकतात? त्या मला अ, तुम्हाला सांगावयाच्या आहेत, की याच्यानंतर आपल्याकडे महत्त्वाचे जे काही विषय आहेत ते असतात पर्यावरण संदर्भातले. ठीक आहे. आता पर्यावरणमध्ये नेमकं आपण काय करतो, की बऱ्याचदा पावसाळा पडतोय म्हणून तेव्हा आपण प्लांटेशन करून फक्त 2-4 झाडं लावले, की ते झालं. पण निश्चितच जेव्हा तुम्ही पहिल्यांदा जातात तेव्हाच तो कार्यक्रम केला आणि त्या दिवसापासून तर पुढचे 6 महिन्यापर्यंत जेव्हा तुम्ही फील्डवर्कला जातात, त्या झाडाची देखभाल व्यवस्थितरित्या केली तर तुम्ही जाताना 10 ते 12 झाडं तिथं लावून जातात. अगदी त्याचं महत्त्व तुम्ही लोकांना सांगून ते 12 ते 120 झाडं तुम्ही नक्कीच करू शकता. त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन ते तुम्ही करू शकता. गावामध्ये असलेले जे काही पडीक जागा आहे, त्या पडीक जागेमध्ये तुम्ही करू शकता. पर्यावरणचा विषय आहे, तो पर्यावरणचा विषय आपण घेऊ शकतो. अगदी त्याच पद्धतीने स्वच्छतेसंदर्भातला विषय असतो, तो स्वच्छतेतला विषय आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. ही स्वच्छता किती महत्त्वाची आहे, कुठला कचरा कुठं टाकायला पाहिजे, काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घेतल्या गेल्या पाहिजेत. यामध्ये प्रामुख्याने मी थोडा एक ब्रेक घेत आहे. एक 40 मिनिटाचा अपडेट झाला आहे. मी परत तुम्हाला लिंक शेअर करतो आणि परत आपण पुढचा जो मुद्दा आहे तो कंटिन्यू करत आहोत. कारण की 40 मिनिटं ऑलरेडी आपले झालेले आहे. पण 10 मिनिटं पेंडिंग आहेत. या 10 मिनिटामध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगू शकतो, की मीटिंग कॅन्सल झाली म्हणजे मीटिंग कट झाली तर आपण परत त्याला अपडेट करू शकतो. या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सुविधा दिलेल्या. तर मी तुम्हाला परत लिंक टाकेल. तर हे करू पण जमलं तर 10 मिनिटामध्ये आपण सम अप करूया. ठीक आहे. स्वच्छतेसंदर्भातल्या काही गोष्टी ज्या आहेत, त्या स्वच्छतेसंदर्भातल्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो, की स्वच्छता जी आहे, स्वच्छता काय आहे? स्वच्छता कोणकोणत्या प्रकारची असते? मग आता गटारीमध्ये बऱ्याचदा मोठ्या प्रमाणामध्ये हे असतं, त्याला काय म्हणतो आपण, अस्वच्छता असेल, आपण ते बघू शकतो. अगदी त्याच पद्धतीने आपण गावामध्ये विविध पद्धतीने काही ठिकाणी घाण टाकलेली असते. त्याच्यासाठी आपण काहीतरी करू शकतो का? ड्रेनेज सिस्टम स्वच्छ करता येईल म्हणजे गटारी वगैरे स्वच्छ करता येतील का? गावामध्ये कचराकुंड्या वगैरे टाकता येतील का? घराघरामध्ये जाऊन आपण कचराकुंडी करू शकतो का? ठीक आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ते करू शकतो. अगदी रोजगार हमी योजना जी आहे, बेरोजगार मुलांसाठी आपण ती राबवता येईल का? मग त्यासाठी आपल्याला पेसा मीटिंगमध्ये जाणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी आपल्याला पेसा काय आहे? पेसामध्ये कोणकोणते विषय असतात? आणि या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने आपल्याला समजून घेणं अतिशय उपयुक्त आहे. जेव्हा आपल्याला पेसामध्ये नेमकं कोणकोणते विषय आपण घेऊ शकतो, असं जर म्हटलं तर आपण पेसा संदर्भातल्या गोष्टी सांगू शकतो. नाहीतर आपण मीटिंगमध्ये फक्त बघ्याची भूमिका घेतो. आणि फक्त काय आहे, आपल्याला कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये हस्तक्षेपही करता येत नाही किंवा आपल्याला माहीत नसतं म्हणून काही चुकी चालत असेल, काही गोष्टी मान्य करता येत असेल, तरी आपण बोलत नाही. मग अशा गोष्टी सुद्धा आपण त्याच्यामध्ये ग्रामसभा असेल ते आपण घेऊ शकतो. काही स्ट्रीट प्लेज असतात किंवा काही रोड प्लेज असतात, अंधश्रद्धासारखे विषय असतील किंवा एखादी गोष्ट असेल किंवा पिक्चर सारख्या ज्या काही गोष्टी असतात, तुम्ही त्या पिक्चर दाखवू शकता. समोपचाराने काही तंटामुक्ती संदर्भातले विषय आहेत, तुम्ही ते घेऊ शकता. असे बरेचसे जे विषय आहे, ते आपण आपल्या जे ग्रुप केलेले आहे त्याच्या व्यतिरिक्तही करू शकतो. आणि जेव्हा या सगळ्या विषयांना आपण हात घालतो, तर निश्चितच पद्धतीने समुदाय संघटनाचा सर्वांगीण पद्धतीने विकास होताना आपल्याला दिसून येतो, की ओव्हरऑल महिलांचा विकास होत आहे, युवकांचा विकास होत आहे, किशोरवयीन मुलींचा होत आहे, युवकांचा होत आहे, जे म्हातारे आहेत त्यांचं होत आहे, गव्हर्नमेंट स्कीम ज्या आहेत त्या संदर्भातलं होत आहे. त्यासाठी आपण गावामध्ये एक गाव माहिती केंद्राची पण निर्मिती करू शकतो. कोणकोणत्या स्कीम्स आल्या आहेत, त्या स्कीम आपण त्यांना व्हॉलंटरी त्यांना समजावून सांगू शकतो. जेव्हा आपण सर्व्हे केलेला आपल्याला माहिती कुठल्या स्कीम चांगल्या इम्प्लिमेंट झालेल्या आहेत, कोणत्या झालेल्या नाहीयेत, तर आपण ते त्यांना देऊ शकतो.
0 ते 6 वयोगटामध्ये असलेल्या ज्या काही मुली आहेत किंवा जे 4थी पर्यंत शिकणाऱ्या ज्या काही मुली आहेत, त्यांना आपण सुकन्या योजनेमध्ये पाठवू शकतो का? त्यांच्या पालकांची आपण तेवढी काउन्सिलिंग करू शकतो का? की जेणेकरून 18 वर्ष, 19 वर्ष त्यांचे होतील, तेव्हा ते चांगल्या पद्धतीने त्यांचा लग्नाचा जो काही खर्च वगैरे असणार आहे, ते ऑटोमॅटिकली तो क्रिएट होणार आहे. अशा ज्या काही गोष्टी आहेत, आपण करू शकतो का? या सगळ्या गोष्टीचं म्हणजे असे बरेचसे आपल्याकडे कार्यक्रम आहेत, की युवकांचा, युवतींचा, महिलांचा, विवाहित, अविवाहित, परितक्त्या अशा सगळ्या लोकांसोबत काम करता बरोबरच आपल्याला इतर या विषयांवर सुद्धा काम करायचं आहे. आणि निश्चितच अशा पद्धतीने जर आपण आपल्या पद्धतीचं काम केलं, तर मला चांगल्या पद्धतीने वाटतं, की आपण उपयुक्त पद्धतीने समुदाय संघटन प्रत्यक्षरित्या जर अशा पद्धतीने प्रत्येकाने केलं, की काही मुलींना जर किशोरवयीन मुलींचा किंवा महिलांचा गट दिला आहे, तर त्यांचं सगळ्या पद्धतीचं एक तुमचं फ्रेंडली रिलेशन असं मेंटेन व्हायला पाहिजे, की ते तुमच्या मैत्रिणी आहेत अशा पद्धतीने तुमच्याशी सहजपणे त्यांनी बोललं पाहिजे. फक्त आपल्याला एखादा लेक्चर द्यायचं आहे, तेवढं न करता त्यांच्यासोबत आपल्याला काय करायचं आहे, त्यांच्यासोबत आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं बॉन्डिंग तयार करायचं आहे. जसं आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या आईसोबत, आपल्या बहिणीसोबत, आपल्या भावासोबत असतं, अशा पद्धतीचं बॉन्डिंग करायचे. तेव्हा ते तुमच्याशी मुक्तपणाने बोलू शकतील. तर इट इज ऑल अबाउट क्षेत्रकार्य जे आहे, त्या क्षेत्रकार्यामध्ये आपण कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज घेऊन आपण कोणत्या पद्धतीचे ऍक्टिव्हिटी करू शकतो, प्लॅन करू शकतो. आता शेवटचे या मीटिंग संदर्भातले 6 मिनिटं पेंडिंग आहेत. काही लोकांना प्रश्न असतील तर नक्कीच विचारू शकता, नाहीतर मग नेहमीप्रमाणे आपण मीटिंगला सम अप करूया. ठीक आहे, ऑलरेडी 4:40 झाली. काही प्रश्न आहेत सेशन संदर्भातले ते विचारू शकता. मी म्यूट ऑल करतो, म्यूट केलाय तुम्हा सगळ्यांना, अनम्यूट करतो. ठीक आहे. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा, की प्रश्नोत्तराचा कालखंड आपण पुढच्या लिंकला करावा की मीटिंग समाप्त करावं, आता हे तुम्ही पुढच्या म्हणा. तुम्ही चॅट पुढच्या बॉक्स, लिंकला करून घेऊ सर अजून. ओके. निश्चितच जेवढ्या चांगल्या आणि सोप्या माणूस आहे यार. जेवढ्या चांगल्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगता आलं तर ते सांगितलंय. होप तुम्हाला क्षेत्रकार्यामध्ये एक्झॅक्टली म्हणजे ज्यांचं PSW झालंय, ज्यांचं नाही झालंय, पण कम्युनिटी ऑर्गनायझेशन मध्ये एक्झॅक्टली काय करायचं आहे हे खूप चांगल्या पद्धतीने एवढं नाही सांगता येणार माझं सांगण्यानंतर, पण निश्चितच तुम्हाला थोडी आयडिया किंवा कल्पना नक्कीच झाली असेल की एक्झॅक्टली व्हॉट टू डू इन अवर कम्युनिटी ऑर्गनायझेशन फील्ड वर्क. सो इट इज ऑल अबाउट द फील्ड वर्क. वी विल सी इन टुमॉरोज लेक्चर. तुम्हाला लिंक तशी टाकेल किंवा मेसेज टाकेल की आपण किती वाजता उद्याचं लेक्चर जे आहे ते लेक्चर घेणार आहोत, हे आपल्याला त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि काही लोकांना प्रश्न असतील तर तुम्ही ते ग्रुपवर टाकू शकता, मी त्यांचं उत्तर निश्चितच ग्रुपवर देईल, किंवा काही प्रश्न जर असतील तुम्हाला तर निश्चितचपणे मी त्याला माझ्या पद्धतीने व्यक्तिगतरित्या जरी तुम्ही टाकले तर मी त्याचा प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू. थँक्यू.